पुढची बातमी। भाजप आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला आज कोर्टाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। बीड जिल्ह्यातील शिरूर कोर्टासमोर आज खोक्याला हजर करण्यात आलं। पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली, कोर्टाने मात्र 6 दिवसांची कोठडी सुनावली आहे। दरम्यान खोक्यासोबत जातीयवाद केला जातोय, त्याचं चांगलं काम दाखवलं जात नाही असा आरोप त्याच्या वकिलांनी केला। बीड पोलीस खोक्याला घेऊन संभाजीनगर विमानतळावर आज सकाळी 6:30 वाजता दाखल झाले। त्यानंतर त्याला रस्ते मार्गे शिरूरला नेण्यात आलं। मग लगेचच त्याच्या अटकेची कारवाई पूर्ण झाली। त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। ही प्रक्रिया झाल्यावर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं। पोलिसांनी 7 दिवसाचा पिशार मागितला होता, न्यायालयाने 6 दिवसाचा पिशार दिलेला आहे। 20 तारखेपर्यंत पिशार दिला। आता आरोपीचे हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे, त्याच्यामुळे हे काही पिशारचे ग्राउंड नाही आहेत आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलंय आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना। तर मी मान्य न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशार द्यावं, तर मान्य न्यायालयाने 6 दिवसाचा पिशार दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।